हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज मी आले आहे पुण्याची फेमस बाग म्हणजे सारसबाग येथे। सारसबागेमध्ये एंट्री करण्यासाठी 2 गेट आहेत, त्यापैकी हा मेन गेट आहे। स्वारगेट बस स्टॉप पासून 1 किलोमीटर डिस्टन्सवर सारसबाग आहे। एंट्री केल्या केल्या तुम्हाला सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिराचा व्ह्यू दिसेल। रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला फूड स्टॉल दिसून येतील, त्यात तुम्हाला चायनीज, साऊथ इंडियन आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स भेटतील। रविवारी इकडेच लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स अवेलेबल आहेत इथे। इव्हनिंगचा टाईम असल्यामुळे आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे आम्ही एक मंचुरियन ऑर्डर केलं आणि खाल्लं। त्यानंतर आम्ही सारसबाग गेटकडे निघालो। सारसबागेमध्ये फिरण्यासाठी फ्री एंट्री आहे आणि टायमिंग आहे सकाळी 6 ते 11 आणि इव्हनिंगला 4 ते 8:30 पर्यंत। संडे असल्यामुळे आज खूप क्राऊड दिसत आहे। गेटमधून एंट्री केल्यानंतर तुम्हाला असा व्ह्यू दिसेल। त्यानंतर आम्ही बागेच्या लेफ्ट साईडला गेलो। मॅक्सिमम लोक इथं आपल्या फॅमिलीसोबत चिल करताना दिसत आहेत। फॅमिलीसोबत निवांत टाईम स्पेंड करण्यासाठी हे खूप चांगलं ठिकाण आहे। आपण काय असं फिक्स करून आलो नाही, काय नाही, आज रँडमली आलो म्हणलं चालत चल। जाऊ दे, स्टार्टिंग पासूनचा व्हिडिओ झाला मस्त किती एंट्री परत इकडं। बागेमधून पुढे चालत चालत गेल्यानंतर फाउंटन्स दिसत होते आणि एक छोटंसं तळ दिसलं। जवळपास 25 एकर जमिनीवर सारसबाग आहे। कॅटफिश करते के नीचे चलेगा। पायल पायल उधर का दो तो है टोटल भी
देखो खाते छोटी छोटी बच्ची है इसलिए इव्हनिंगला छान वाटतं असं एकदम काम आणि पीसफुल वातावरण आहे इथलं. पक्षी आभाळामध्ये मस्तपैकी अशा घिरट्या घालत होते. थंड अशा पाण्याचे फाउंटन्स चालू होते, त्यामुळे थंडगार वारा वाहत होता. गरमीच्या दिवसामध्ये तुम्ही इव्हनिंगला इथे मस्तपैकी एन्जॉय करू शकता. बागेचा मेन पार्ट आणि सर्वात सुंदर भाग म्हणजे सिद्धिविनायक मंदिर. सिद्धिविनायक मंदिर हे आजूबाजूला तळ्याने घेरलेले आहे. या मंदिराची निर्मिती 18व्या शतकामध्ये नानासाहेब पेशवे यांनी केली. तळ्यातला गणपती या नावाने सुद्धा बाप्पाला ओळखलं जातं. यानंतर बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये बऱ्याच साऱ्या भाविकांची गर्दी दिसत होती. मंदिराचं बांधकाम हे खूप सुंदररीत्या केलेलं आहे. असं म्हणतात की सारस बागेतील या बाप्पाला तुम्ही जर काही प्रार्थना मनातून केली असेल तर ती मनोकामना पूर्ण होते. मी तर काही मागितलं नाही बाप्पाला, पण तुम्ही तुमची विश मागू शकता. इथे ऐतिहासिक पुरुषांच्या प्रतिमा लावलेल्या होत्या. इथे पिण्यासाठी थंड पाण्याची सोय केलेली आहे. सो गाईज, सारसबागमध्ये आम्ही अशा प्रकारे संडे इव्हनिंग एन्जॉय केली. सो लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.